प्रत्येकाचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला महत्वाचा खारीचा वाटा दिलेला आहे। संदीप राजाराम साळुंके साहेब, चेंडू स्पॉन्सर आमचे संतोष साळुंके असतील, हरी यादव दाजी असतील, त्याचबरोबर सूरज कुंभार असतील, प्रमोद सुपनेकर असतील, चेतन कुंभार असेल, निखिल चव्हाण, त्याचबरोबर दांडगा धुमाकूळ ग्रुप बहीण निवास शिंदे असतील, आमचे स्वप्नील नायकर असतील, तुषार साळुंके, बंटाभाई, महेश दिनकर साळुंके, सर्वांचे स्पॉन्सरशिप राहिले काही ना काहीतरी। जर मॅचच्या दिशेने गोलंदाजीसाठी सुरेश गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झाला। पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये महत्वाची मॅच टॉप 4 मध्ये कोणता संघ जाईल बक्षीस पात्र फेरीतला हा सामना आहे। जो जिंकेल त्याच्या खात्यामध्ये 1 ना 1 बक्षीस जाईल। जाऊया मॅचच्या दिशेनं। पहिला चेंडू अगदी लेग स्टिक सोडून अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो। एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते। याआधी आपण पाहिलं पार्टनरशिप सचिन आणि शैलेशला उतरताना, आता पार्टनरशिप थोडी चेंज झाली आहे। रणनीती चेंज केली दुसऱ्या संघासोबत, जिथे आपण पाहिलं तर अधिक कटकर मागील मॅच मध्ये ही पार्टनरशिप होताना आपण पाहिली, तीच जोडी या मॅच मध्ये देखील। थोडासा बाहेर, पुन्हा व्हाईट बॉल येतोय, आणखीन एक एक्स्ट्रा धाव। आणखीन एक एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉलचा इशारा। तब्बल 3 एक्स्ट्रा धाव येताना आपण पाहिलेत। ही मॅच सध्या आपण पाहिलं तर अर्थातच अधिक काटकर दुसऱ्या साईडला शैलेश सध्या ओपनिंग पेअर मैदानामध्ये असताना त्यांनी आतापर्यंत कुठलीही हालचाल केली नाहीये, पण धावा मोफत भेटल्यात। या जगात फुकट काहीच भेटत नाही, उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही, पण अशा वेळी जागेवरती उभा असताना एक्स्ट्राच्या माध्यमातून तब्बल 3 एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत व्हाईटच्या माध्यमातून। आज विराट चिकू इन ऍक्शन बघायला भेटेल तुम्हाला रॉयल 11 टीम कडून। यावेळी मात्र अगदी लफ्ट केला चेंडूला, खेळाडू आहे मिड विकेट रिजन मधून, चेंडू गॅदर केला जातोय, फेकेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते। तसं अधिक आणि शैलेशची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, पण यावेळी त्यांनी धोका पत्करला नाहीये दुसऱ्या धावेसाठी, कारण की दोघेही खेळपट्टीच्या मध्ये चांगल्या पद्धतीने धावतात हे आतापर्यंत बघितलंय। विनोद एका साइडला, एबी लकी दुसऱ्या साइडला, 30 यार्डच्या बाहेर दोन्ही खेळाडू सजवलेत। 2 एक्स्ट्रा खेळाडू 30 यार्डच्या बाहेर तुम्ही पाहता। डीप मिड विकेट आणि अगदी लॉंग ऑन, एबी लकी विनोद 2 चांगले क्षेत्ररक्षक मालदन टीमचे। शैलेश सध्या स्ट्राइकला सुरेशच्या विरोधामध्ये। वॉट अ ड्राइव्ह, खेळाडू एका ओव्हरला 1 धाव कंप्लीट केली जाते। वॉट अ थ्रो यार, वॉट अ थ्रो, अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आपण पाहिलं। नितीन होता यावेळी मात्र, काय चेंडू गॅदर केला कव्हर मधून, तदनंतर फेकी केली, 1 रन चोरीची कंप्लीट झाली। मात्र तो ड्राइव्ह देखील तेवढाच क्लास खेळताना पाहिला। ओव्हरऑल काय की ड्राइव्ह चांगला होता, चेंडू चांगला होता, फेकी चांगली होती, क्षेत्ररक्षण चांगलं होतं। ओव्हरऑल क्रिकेट सध्या मात्र चांगलं बघायला भेटतंय। ओ फटका चांगला आहे, लफ्ट केलाय, कॉर्नर रिजनच्या बाहेर अगदी निघून जातोय, जिथे लिहिलाय 6चा पाढा षटकार। वॉट अ स्ट्रोक, चिपके तो फटके भाई, त्याच्या पल्ल्यामध्ये आला, त्याच्या अगदी झोन मध्ये आला की तो चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचवला हे समजून जावा। आणि सध्या अधिक त्याची भूमिका पार पाडतोय, आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा गोळा करतोय।
फुलटॉस चेंडू अगदी टॅप करण्याचा प्रयत्न, बॉक्सचा फटका घेऊन काढलाय, कुठली धाव घेतली जात नाही. सेन्सिबल क्रिकेट, एक चांगली रणनीतीचं क्रिकेट, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरेशचा राहिला. वेगवान गोलंदाज सुरेश P1 मध्ये गोलंदाजी करताना त्याला पाहता. 11 धावसंख्या 11. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डाऊन दी ग्राउंड, ड्राईव्ह साठी ओळखला जातो. स्पेशल ड्राईव्ह खेळाडू आहे पाटण टेनिस क्रिकेटचा. अधिक काटकर याला ड्राईव्ह स्पेशलिस्ट का म्हटलं जातं. डाऊन दी ग्राउंड अप्रतिम, बॉटम हँडचा उपयोग चांगला होता. जो ड्राईव्ह होता नजर चांगली होती, पूर्णपणे स्टेबल होता आणि अशा वेळी डाऊन दी ग्राउंड चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून 4 धावेसाठी निघून गेला. 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह फटका, यावेळी कॅच होती थोडीशी अवघड, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून आणखीन एक गॅप शोधलाय पाटण टेनिस क्रिकेटचा ड्राईव्ह स्पेशलिस्ट. अर्थातच अधिक काटकर आता मात्र वेगळ्या रंगामध्ये दिसून येतोय. त्याचा रंगात वेगळा आहे, त्याचा ढंगात आल्यानंतर तो मात्र कोणत्याही गोलंदाजाला शेह देत नाही, हे खरं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 19. 19 धावसंख्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाजीसाठी नितीन मालदनचा सिंगम आता गोलंदाजीसाठी दाखल झाला. शैलेश सध्या मात्र स्ट्राईक वरती. अधिक काटकने आतापर्यंत पहिल्या ओव्हरची जबाबदारी खांद्यावरती घेतली. आता शैलेश या मॅच मध्ये स्ट्राईक स्वतः जवळ. फटका, यावी थोडासा हवेमध्ये, कॅच साठी कोणता खेळाडू येईल. कॅच पकडली जाते, विकेटचं पतन होत आहे. शैलेश काळेला थोडस स्वस्तामध्ये परतावं लागते आज, मात्र तोपर्यंत अधिक न जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. अप्रतिम मॅच, मैत्रीपूर्वक लढत. एखादा मैत्री ग्रुप असावा तसा मैत्रीपूर्वक लढत ही पाहताय. फटका थोडासा हवेमध्ये, फसला जातोय. सुरेश येतोय, चेंडू खाली अगदी ओंजळीमध्ये पकडतोय. पहिल्या ओव्हर मध्ये होता दे दनादन, दुसऱ्या ओव्हर मध्ये दे धक्का. आता असा पिक्चर बघायला भेटतोय. आणखी पहिली ओव्हर राहिली अधिक काटकच्या नावावरती, ती होती दे दनादन. आणि आता दुसरी ओव्हर राहिले नितीनच्या नावावरती, तिथे होता दे धक्का. जिथे 2 धक्के दिलेत आपल्या टीमला, समोरच्या टीमला. एक शैलेश काळे, दुसरे दीपक काटकर, दोघे फलंदाज मोठे. त्यांना मात्र पाठवलंय सावलीच्या दिशेनं. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती मालदनचा सिंगम उभा राहिला. आणि दुसऱ्या साइडला सचिन आता मात्र मैदानामध्ये दाखल झाला. मैत्री ग्रुप जावली संघाला पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचवणारा खेळाडू, जिथे बॉल आउट झाला होता सचिन. सध्या स्ट्राईकला. ओहो, ड्राईव्ह, व्हॉट अ ड्राईव्ह. एक धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते. एक सिंगल चिकी कंप्लीट केले. आज अधिकच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी असणार आहे. अधिक दादा या मैच में एक महत्वाचा पैलू, मात्र नितिन के बारे में क्या कहना. वाह भाई वाह, अप्रतिम गोलंदाजी त्याची राहिली. कट केला, हलका कट करण्याचा प्रयत्न, ब्रेड आउट होण्याची शक्यता जास्त होती. पुन्हा एक धाव डिक्लेअर मध्ये जरूर येते. संघाची धाव संख्या टोटल 1 ने पुढे जाते, जी 21 या आकड्यावरती. 21 ऑन स्कोर कार्ड. 21 धाव संख्या.
ओहो फटका चांगला आहे, शॉर्ट आर्म पूल, क्रॉस बॅटेड पूल आहे जबरदस्त, अगदी सुपर होता, सुपर से ऊपर डुप्पर होता आणि शॉर्ट आर्म पूल वरती नाव लिहिलं होतं अधिक काटकरचं, जो होता 6 धावासाठी षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन अ स्कोर कार्ड, एक चांगली टोटल. हा असाच खेळ क्रिकेटचा, कधी चर्चा झाली गोलंदाजाची की कधी चर्चा होते फलंदाजाची, कधी मी कधी तू, बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कब मेरी बारी, कधी तू कधी मी. टीमची टोटल अगदी 27. स्क्वेअर कट सुरेख फटका, कदाचित डिक्लेअर मध्ये जाईल, डी झोन मध्ये जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या एक पाऊल पुढे, जी मात्र जाऊन पोहोचते अगदी 28 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ अगदी संपुष्टात आला. 28 धावसंख्या. यानंतर एकदंत 11 सितपवाडी आणि रॉयल 11 मेंढ, एक मोठा मुकाबला, एक चांगला मुकाबला बघायला भेटेल. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. एकदंत 11 सितपवाडी आणि रॉयल 11 मेंढ, दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. चला स्पीडअप घेऊयात. मगाशी चर्चा केली की सचिन हा हुकमे कॅट्रम काढे, मैत्री ग्रुप जावली टीम प्रताप दादा शेलार यांना माहिती आहे आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचा कॅश प्राइज मैत्री ग्रुप जावली कडून आहे. सचिन दादाच्या प्रत्येक षटकाराला हे कॅश प्राइज असेल मैत्री ग्रुप जावली कडून. हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटीची बॉटम एज डाऊन दी ग्राउंड, अगदी डिक्लेअर मध्ये. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर विनोद आला. या टीमचा एक महत्वाचा, एक चांगला अष्टपैलू फिल्डर आणि गोलंदाज देखील आणि वेळेला बॅट्समन देखील विनोद. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29. डबडी ग्राउंड यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला. स्क्वेअर ड्राइव्ह करत असताना पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. अगदी एक चिकी. पुन्हा स्ट्राइक रोटेट झाले. अधिक काटकर सध्या स्ट्राइक वरती आलेत. अधिक काटकरांची बॅटिंग सध्या आपण पाहिली तर 25 धावा वैयक्तिक वरती ते बॅटिंग करतायत आणि संघाची धावसंख्या अद्याप 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओह फटका चांगला आहे, ड्राइव्ह आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 सेकंड बाउन्सला सीमारेषे पार आहे. अधिक काटकर या मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. मालदण टीम सोबत असलेली मॅच मात्र जुळेवाडी संघ मात्र अगदी धावांचा डोंगर उभा करतोय, कारण की समोरच्या टीमला माहिती आहे मालदण टीम कडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे, कारण की या संघाचा संदीप मागच्याच मॅच मध्ये हिरो बनलाय. तर त्यांच्या समोर एक चांगली धावसंख्या, एक चांगला आकडा, एक चांगलं गणित देणं गरजेचं आहे आणि यासाठीच बॅटिंग मध्ये असलेली चमकदारी आज मात्र अधिक काटकरची जास्त दिसून आली आहे. अप्रतिम खेळ आज पहिल्या इनिंग मध्ये जुळेवाडी टीम साठी अधिक काटकर यांचा राहिला. थोडा शफल झाला, इनसाइड आउट व्ही शेप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक सूर्य चेंडू पर्यंत येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्त्याची चाल आहे, गती आहे, परिवर्तन आहे, कदाचित 1 2 का 3 तब्बल 3 धावा आत्ताच्या या खात्यामध्ये जरूर जातात. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. हे दोघे चित्ते आहेत, चपळ आहेत, चालाक आहेत, चतुर आहेत, हुशार आहेत, क्लेवर आहे. यू आर व्हेरी चालाक ब्रो. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले 37. 37 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 2. छोटासा कान मंत्र जरूर पुरवला गेला विनोदला. यावेळी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ ड्राइव्ह यार, चांगला ड्राइव्ह यावेळी डाऊन दी ग्राउंड खेळताना आपण पाहिला. हा चौकार आहे. व्हॉट अ ड्राइव्ह, पॉइंट रिजन मध्ये एखादी वाट शोधावी, एखादा गॅप शोधावा, तसा चेंडू मात्र अगदी निघून गेला आणि कदाचित आणखीन एक चेंडू मैदानामध्ये पुरवावा लागेल. काय फटका खेळून काढला. शांतीत क्रांती ते या फटक्यामध्ये होती.
टीमची टोटल जाऊन पोहोचले अगदी 41. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. यावेळी डाउन ग्राउंड पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू मिड विकेटचा डीप मिड विकेट मधून एबी लक्की येतोय. चेंडू गॅदर केला फेकी गोलंदाजाकडे. सचिन तिथे चपळे रन आउट होतोय. बॅटर गॉन. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती आणि 43 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 43 रन्स टू विन. अर्थातच आई वरजाई देवी मालदन टीम वरती टॉस साठी जाऊया. एकदंत 11 सितपवाडी आणि रॉयल 11 मेंढ या दोन्ही संघांमध्ये होईल टॉस. टॉस करण्यासाठी विनंती करेल भागवतजी बागल सर. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा घेतला जातो टॉस. जिथे असतील लहू सर एकदंत 11 सितपवाडी विपक्ष रॉयल 11 मेंढ. त्रेचाळीस धावेचा 143. धन्यवाद किरण सर. एक महत्वाची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल? ही मॅच 43 धावांचं लक्ष्य सेट केलंय. परंतु हा ड गटातील पहिला सामना एकदंत 11 सितपवाडी विपक्ष रॉयल 11 मेंढ दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. रॉयल 11 मेंढ कॉल करेल. स्विंग द कॉइन. एस अगदी या छोट्या चिमुकल्यांना देखील आपण पाहतोय. मैदानाची ओढ त्यांना मैदानामध्ये घेऊन आली आहे आणि या भविष्य असेल हे पाटण क्रिकेटचं. रॉयल किंग कॉल करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि या छापा आलाय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. अभिनंदन टीम सितपवाडी. टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करू. आजचा रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस संपूर्ण स्क्वॉड तर असेलच आणि या संघाची कामगिरी कशी राहिली? संघाची कामगिरी ह्यावेळी थोडीशी आमची सुरुवात चांगली झाली नाही परंतु आम्ही ह्यावेळी सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करू. समोर रॉयल 11 मेंढ काय रणनीती असेल? रणनीती आमचीच असेल. कमीत कमी धावामध्ये त्यांना आम्ही रोखायचा प्रयत्न करू. बाकी ते जर रॉयलच आहेत. नावामध्ये रॉयल आणि संघ देखील रॉयल आहे. PTPL पावसाळी रबर बॉलचा चॅम्पियन टीम. संघाचे संघ मालक. फलंदाजी करायची मानादेवी चषकामध्ये 18 चेंडू. काय टार्गेट सेट केलाय मनात? आम्ही टॉस जिंकून पण आमचा फलंदाजी करण्याचाच निर्णय होता. आम्हाला त्यांनी फलंदाजी करायला पाठवलं आहे तर आम्ही कमीत कमी 35 ते 40चं टार्गेट घेऊन चाललोय. आता आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं टुर्नामेंट देतोय. तर आज आमचा 11चा स्क्वॉड फायनल झालाय. आज 11 प्लेयर आम्ही घेऊन आलोय फायनली आणि 12वा प्लेयर आम्ही बाजूला बसवणार किरण सरांच्या बाजूला. आज टोटल आम्ही 12 ते 14 पोरं घेऊन आलोय आणि आज आमचा जिंकण्याचा प्रयत्न असेल तो आम्ही 100% यशस्वी करून दाखवू. अगदी रॉयल स्टेटमेंट दिलं तुम्ही. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपल्या टीमने जिंकली आणि PTPL येथे दिवस रात्र ती देखील जिंकण्याचा नक्कीच मानस असेल. काय त्या स्पर्धेकडे बघितल्यानंतर काय प्लॅनिंग चाललंय? PTPL हे डे नाईट असल्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आहे यावेळी आणि शिवा जाधव यांना आम्ही चॉईस प्लेअर घेतलेला आहे. तर काय आता काय आमचा प्रश्नच येत नाही. म्हणजे मैदान पण आपलंच, कमिटी पण आपलीच, सगळं आपलंच. मग काय धुळला आणि पप्पू शेटला पण घ्यायचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पण त्यांचा राजीनामा आम्हाला परत घ्यायचा आणि परत त्यांना आमच्या रॉयल किंग्समध्ये घेऊन आम्हाला त्यांना खेळवायचं. थँक्यू सो मच. अगदी एक रॉयल व्यक्तिमत्व आहेत सचिन देसाई साहेब. टॉस जिंकल्या टीम एकदंत 11 सितपवाडी. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. दुसऱ्या डावाची जशी होईल सुरुवात एक महत्वाचा सामना टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी अगदी 43 धावांचं लक्ष्य सेट केलंय. टीम आई वडजादेवी मालदन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील किरण मस्कर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मगाशीच आपण चर्चा केली की तुम्ही किती सामने जिंकता हे महत्वाचं नाही, तुम्ही गावासाठी खेळत राहणं हे गरजेचं आहे. रॉयल 11 मेंढ खऱ्या अर्थानं विजय किती मिळवते त्यापेक्षा ती गावासाठी खेळत राहते, कारण की तुमची ओळख होते ती गावामुळे, गावाच्या नावामुळे. म्हणून गावासाठी खेळत राहणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने जाऊयात. 43 धावेचं आव्हान आहे. पहिला चेंडू यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये नितीन आणि संदीप दोन्ही बॅट्समन सध्या मात्र मैदानामध्ये आपण पाहिलं तर
या मॅच साठी खूप महत्वाचा ट्रम्प कार्ड असेल मिस्टर संदीप या मॅच साठी. वेलकम डायमंड क्रिकेट क्लबचे कॅप्टन पप्पूदादा देवळेकर. पप्पूदादा विनंती करेन मी व्यासपीठावरती या. येस पप्पूदादा वेलकम व्यासपीठावरती या. ओके बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी शरीरावरती सरळ आलेला नाहीये. मिड विकेट रिझन मधून खेळून काढला. डायमंड क्रिकेट इट्स नॉट अ नेम इट्स अ ब्रँड मित्रांनो. खऱ्या अर्थानं डेबवडी विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जो ब्रँड खऱ्या अर्थानं बरेच खेळाडू घडवले आणि पप्पूदादा देवळेकर यांचा सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही करतोय. डायमंड क्रिकेट क्लब हा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच. आजही आठवते तो खेळ जो देपेवाडीच्या पोलीस ग्राउंड वरती खेळला गेला पप्पूदादाच्या माध्यमातून. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी ओहो यावी हवेमध्ये चेंडू आहे. दीपक दादा कॅच ड्रॉप होतीये. दीपक दादांकडून हे होताना कधी शक्यतो पाहिलं नाहीये. शक्यतो पाहिलं नाहीये पण ही कॅच होती. नितीनची ड्रॉप झाली आहे. संदीप यांना स्ट्राईक भेटली आहे. बरंच काय बिघडतंय बरंच काय घडतंय या मॅच मध्ये. यावेळी देखील फटका शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू मिड विकेटला चेंडू गॅदर केला फेकला तो पण एक धाव कंप्लीट केली जाते. एक एक धाव चोरून घ्यावी लागते. एक एक धाव खेचून घ्यावी लागते. आणखी समोर येल्लो आर्मी जी आहे अर्थातच जुरेवाडी टीम ती एक एक धाव करून देत नाहीये. यासाठी त्या खेचाव्या लागतात. वा गुडे टीम रायझिंग स्टार गुडे टीम. आज खूप दिवसानंतर अनिकेत भाऊ आपलं दर्शन झालं. वेलकम. सध्या पैसे कमवण्यामध्ये बिझी आहेत व्यस्त आहेत. पैसा है तो पूछेगे भाई तू कैसा है. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका थोडासा फसला. शैलेश नितीनची कॅच आता मात्र नाही ड्रॉप झाली आहे. नितीनला माघारी पाठवलंय. शैलेशने पकडले कॅच सचिनला भेटले. ही पहिली विकेट आपल्या टीम साठी ब्रेक थ्रू. आणि अखेरीस आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आहे 6. सहा धावसंख्या. कालपर्यंत थोडासा आखूट टाकला मागे टाकला शैलेश काळे. सध्या आपण पाहतो गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा जरूर आल्या. अर्थातच 6. येस इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा फुटबॉल पुन्हा थोडासा आधी आढळला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. वन बाउन्स म्हणून देखील दंडित केलेले अंपायर कॉल येतोय. मेन अंपायर कॉल येतोय. आता वन बाउन्स म्हणून देखील दंडित झाला. सुरेश नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. विकेट करण्याचा प्रयत्न घरकन फिरवले बॅट. टायमिंग जुळलं नाहीये कारण की खूप लवकर ही बॅट फिरवली गेली. अगदी डॉट बॉल आला. यावेळी देखील आपण पाहिले तर कधी लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. विकेटचं पतन होत आहे. एक मोठा मासा गळ्याला अडकतो. एक मोठी मछली जालमध्ये फसून जाते. एक मोठा फलंदाज. यावेळी मात्र मिस्टर संदीप माघारी येत आहेत. जुळेवाडी टीमला भेटलेलं मोठं यश म्हणता येईल शैलेश काळेला भेटलेलं. व्हॉट अ मॅच यार. कालपर्यंत मी म्हणेल की घाम कोणालाच येत नव्हता. चेहरा कोणीच पुसला नाही. आज टिश्यू पेपर काय स्टेज वरती आले. प्रत्येक जण अगदी फ्रेश होतोय कंटिन्यू. म्हणजे हे गोष्ट आहे. आपल्या समोर एखादी गोष्ट असली की आपल्याला सवय लागते. स्पॉन्सर बाय सुरेश कुंभार.
एक वेगळी फिलिंग येते, रॉयल फिलिंग येते. मॅचच्या दिशेने जाऊयात. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मिस्टर स्वप्नील. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. सचिन कॅच साठी खूप लवकर गेला, थोडीशी चूक झाली आहे. बॅकअप केला त्यानं चेंडू, मात्र अखेरीस या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी खूप लवकर सचिन चेंडू पर्यंत गेला, त्याला समजलं, थांबला तो, आणि तदनंतर आपण पाहिलं तर लगेच मागे जाऊन हा चेंडू त्यानं पिक केला. 3 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील कट केला आहे. सचिन मागे जातोय कॅच साठी, महत्वाची कॅच अप्रतिम पकडली आहे. विकेटचं पतन होतंय, बॅटर गॉन होतोय. स्वप्नील बॅक टू द डकआउट. यावं लागेल स्वप्नीलला. ए बी लकीने पकडले ही कॅच. ए बी लकी मैदानामध्ये दाखल होतोय. सचिननं कॅच पकडली, अप्रतिम. ए बी लकी मैदानामध्ये दाखल झालाय स्वप्नीलच्या नंतर. एक नौका फलंदाज. संघाची धाव संख्या सध्या जाऊन पोहोचले फक्त 8 या आकड्यावरती. एक रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं, ही कॅच कशा पद्धतीने पकडली गेली आहे. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. बॉल बॅक ड्राव, एक धाव इथे अगदी कंप्लीट केले. शांततेत थोडंसं क्रिकेट मालदण टीम सध्या बॅटिंग करतीये, कारण की जे धुवाधार बॅटिंग करणारे फलंदाज होते नितीन, संदीप, स्वप्नील मागे आले. सुरेश आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मालदण टीम तोपर्यंत होप सोडणार नाहीये. बॅट स्विंग केली आहे, निघून जातोय गुडलेन स्पॉटचा चेंडू, अगदी गरकन फिरवला. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ इथे शांत होतोय. आणि अखेरीस आपण पाहिले तर 6 चेंडू तब्बल आता 32 धावा हव्यात विजयासाठी. 6-32 हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. चला स्पीडअप घ्या प्लीज. यानंतर लगेच मॅच खेळली जाईल. एकदंत 11 सीतपवाडी, रॉयल 11 मेंढ या 2 संघांमध्ये मॅच खेळली जाईल. टॉस आपण पाहिलं तर सीतपवाडी संघाने जिंकलेला आहे आणि फिल्डिंग निवडले या संघाने. समीर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 6 चेंडू तब्बल अजूनही 32 धावा आता विजयासाठी हव्यात. चांगला चेंडू, विकेट कीपर क्लोज आहे. विकेट कीपर अगदी क्लोज आहे. व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. मिस्टर अधिक. यावेळी देखील ओहो वॉट अ बॉल यार. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला. जुळेवाडी टीमचा हा जादूगर गोलंदाज, कटर गोलंदाज, फिरकी गोलंदाज. चेंडू टाकल्यानंतर थोडासा टर्न होतो. चांगले आज जुळेवाडी टीम, आज सचिन काटकरने देखील आज चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. ज्या पद्धतीने कॅचेस सचिन काटकरने पकडल्या, कव्हरची ती कॅच होती सचिन काटकरची जी सचिनच्या गोलंदाजीवरती. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, थोडासा टर्न स्लिप ठेवला, त्याच्या माध्यमातून चेंडू अडला गेला नाहीये. डिक्लेअर मध्ये एक धाव येताना आपण पाहिली. ओहो अगदी डायरेक्ट फुल टॉस, ज्युसी फुल टॉस. दीपक दादा आहेत, पकडली गेली कॅच, विकेटचं पतन. एबी लकी बॅक टू द डकआउट. यावं लागेल एबी लकीला. वाचला महादेव, मोबाईल नशीब काढून दिला बाजूला. बरेचसे नियम आहेत पाटण टेनिस क्रिकेटचे. तुमच्या खिशामध्ये मोबाईल नसला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये जाताना. फक्त आता चेंडू मात्र बाकी येत 3, शेवटचे 3 चेंडू आज संकेत जोडला गेला स्कोरच्या माध्यमातून. गुणलेखक रोहन मगाशी होता, त्याचं नाव नाही घेतलं की तो रुसून बसेल. बरीचशी मेहनत प्रत्येकाची दिसून येते या स्पर्धेसाठी. आता बाउंड्री लाईन वरती असेल खेळाडू,
किंवा ग्राउंड साफ करणं असेल, छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक जण आपापल्या परीनं करतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा चेंडू पडल्यानंतर किती जास्त टर्न होतोय. अंपायर कॉल ओ युटी आउट. बॅटर गॉन. काय गोलंदाजी यार, अप्रतिम समीर यार. समीरनं मन जिंकलंय आज गोलंदाजी करत असताना. चेंडू पडल्यानंतर थोडेसे टर्न होतात. तुमचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. किंबहुना बऱ्याचदा बरेचसे संघ मालक तुमची स्पर्धा बघत असतात. काही PTPL चे संघ मालक असतील, काही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे संघ मालक असतील. असे संघ मालक जेव्हा तुमची खेळ जेव्हा बाहेर उभे राहून बघतात तेव्हा ते तुमचं नाव लक्षात ठेवतात आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला कदाचित एक चांगलं व्यासपीठ भेटण्याची शक्यता असते. स्क्वेअर कट आहे खेळाडू पॉइंटचा. ओ क्रिकेटमध्ये फुटबॉल. रोनाल्डो बनत होते ते तिकडे. अखेरी चेंडू निघून जातोय डिक्लेअर मध्ये 1 धावेसाठी. संतोष होते. गोल मारण्याचा प्रयत्न होता. तब्बल चेंडू आता फक्त बाकी आहे. आपण पाहिलं तर एक विजयाची पूर्णपणे चावी हातामध्ये ठेवली आहे मराठा वॉरियर जुळेवाडी टीम न. ओहो, फुलटॉस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. अखेरीस या मॅच मध्ये विजेता राहतोय मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. विजयी संघाचं खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक. आई वडजाई देवी मालदन संघ